और खाने के साथ हम कुछ और भी मिलाते हैं जो आज नहीं मिलाएंगे, और जो मिलाएंगे तो घर पे जाके मिला के खाएंगे। धन्यवाद, थैंक यू। या ठिकाणी मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मला असं वाटतं हा की तो चौथा वर्ष आहे, मीच 4 वर्ष येतोय. त्याच्यामुळे ह्या खाद्यपदार्थांबद्दल बोलण्यासारखं आता काही नाही, माझं बोलून झालंय. मी फक्त सलमान माझा खूप चांगला मित्र आहे. तो परदेशी असताना मी त्याला अगोदर फोन करून सांगितलं, म्हटलं असं असं एका फंक्शनला तुला यायचंय. आणि परदेशी असताना तो आज लवकर आला आणि लवकर येऊन कार्यक्रमालाही लवकर आला. त्याच्यामुळे सरसकट जे काही लिहिलं गेलं जातं की सलमान सेटवर उशिरा येतो, तर माझ्या मते ते खोटं आहे. सलमान वेळेवरती येतो. माझी खरं सलमानची ओळख ही नंतरची. माझी पहिली ओळख सलमानच्या वडिलांची. आपण सगळे सलमान खानचे तुम्ही डाय हार्ट फॅन आहात, पण मी सलमानचे वडील सलीम साहेब यांचा डाय हार्ट फॅन आहे. आणि माझ्या अनेक चढ उतारामध्ये सलीम साहेबांनी मला खूप आधार दिला. खूप अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. एका वडिलकीच्या नात्याने, एका शिक्षकाच्या नात्याने मला त्यांनी अनेक गोष्टींच्या वेळेला आधार दिला. आणि त्यांच्याशी बोलत असताना एके दिवशी माझी सलमानची ओळख झाली. आणि मग ते ऋणानुबंध वाढत गेले. आणि त्या सगळ्या गोष्टींवरती आज सलमान इकडे या कार्यक्रमाला आला. मी फक्त त्याचे आभार मानण्यासाठी म्हणून मी इथे उभा आहे. नितीन सरदेसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी, तसेच माझे मित्र साजिद नाडियादवाला हे देखील आज वेळात वेळ काढून इकडे आले. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपल्यामध्ये आणि जेवणामध्ये मी फार वेळ न लावता मी आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सलमान आणि राज ठाकरे हे दोघंही कोळी महोत्सवामध्ये एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. बाळा नितीन सरदेसाई मनसेचे नेते सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. साजिद नाडियादवाला सुद्धा या तिघांसमवेत असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. कोळी महोत्सव हा दरवर्षी होतो आणि यावेळी अनेक खाद्यपदार्थांची मेजवानी तिथे जाणाऱ्या प्रेक्षकांना, रसिकांना चाखायला मिळत असते. आणि त्याचबरोबर खाद्यपदार्थांबरोबरच सलमान खानच्या उपस्थितीची आणि त्याच्या भाषणाची मेजवानी सुद्धा आज मुंबईकरांना मिळाली. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या सर्व मान्यवरांसाठी. अभिनेता विजय कुणालकर, अजित भुरे, जितेंद्र ठाकरे, अमय खोपकर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.